माझं नाव पल्लवी आहे. मी सुंदर आणि भरदार शरीराची होते. माझे 2 महिन्यांचे बाळ होते. मी लव्ह मॅरेज केले होते. लग्नानंतर काही महिन्यातच माझ्या नवऱ्याला दारूचे व्यसन लागले. घरात 2 वेळेचं अन्न शिजेल इतकेच पैसे तो घरात आणायचा. हळूहळू तो त्याच्या व्यसनात पूर्णपणे बुडून गेला. या व्यसनामुळे त्याने आपली नोकरी देखील गमावली. तेव्हा मी कसंबस घर चालवत होते. पण एके दिवशी माझ्या नवऱ्याने सर्व मर्यादा ओलांडली. पैशासाठी तो आपल्या पोटच्या बाळाला विकण्याच्या तयारीत होता. माझ्या बाळाला माझ्यापासून दूर जाताना पाहण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. त्याच वेळी मी माझ्या नवऱ्याचे घर सोडण्याचा निर्णय घेतला. मी बाळाला घेऊन ते घर सोडले. मी माहेरीही जाऊ शकत नव्हते, कारण मी माझ्या माहेरच्या लोकांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले होते. माझ्या माहेरच्यांनी माझ्याशी सगळे नाते तोडले होते. त्यांच्या दृष्टीने मी त्यांच्यासाठी मेलीच होते. माझ्या 2 महिन्याच्या बाळाला घेऊन मी घराबाहेर पडले. पण देवाच्या कृपेने मला डोक्याखाली छत मिळवण्यासाठी जास्त फिरावे लागले नाही. माझ्या एका मैत्रिणीने मला मदत केली. तिने मला काही पैसे उधार दिले आणि एक खोली भाड्याने घेऊन दिली. मी फारशी शिकलेली नव्हते, त्यामुळे मोठ्या कंपनीत नोकरी मिळणे शक्यच नव्हते. सलग 4 दिवस मी माझे बाळ घेऊन नोकरीच्या शोधात फिरत होते. पण माझ्याकडे बाळ आहे हे पाहून कोणीही मला नोकरी देण्यास तयार नव्हते. एके दिवशी मी माझ्या मैत्रिणीकडे काही वेळासाठी बाळाला ठेवले आणि कामाच्या शोधात निघाले. अखेर मला एका मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी मिळाली. तिथे माझी सुंदरता मला काम मिळवून देण्यात मदतीस आली. माझी त्या हॉटेलमध्ये एक सेविका म्हणून नोकरी लागली होती. मी एका बाळाची आई आहे हे मी तिथे कोणालाही सांगितले नव्हते. माझा पगार 9,000 रुपये ठरला होता. दुसऱ्याच दिवशी मी कामाला सुरुवात केली. सुरुवातीचे काही दिवस मी माझ्या बाळाला मैत्रिणीकडे सोडत होते, पण नंतर तिने त्याला सांभाळण्यास नकार दिला. त्यामुळे मी लपून छपून माझ्या बाळाला कामाच्या ठिकाणी घेऊन जाऊ लागले. त्याला झोपवून मी त्याला स्टोरूम मध्ये ठेवत असे. अनेक वेळा बाळाला दूध न पाजल्यामुळे माझ्या छातीत ताण येई आणि त्यामुळे माझे कपडे दुधाने भिजत असत. बाळ अगदी जवळ असूनही त्याला दूध पाजायला मी वारंवार जाऊ शकत नव्हते. एक दिवस माझ्या बॉसने मला त्याच्या कॅबिन मध्ये बोलावले. त्यांनी मला हॉटेलमधील एका खोलीचा नंबर सांगितला आणि सांगितले की त्या खोलीत एक गेस्ट तुझी वाट पाहत आहेत. याशिवाय बॉसने काहीही स्पष्ट केले नाही. जेव्हा मी त्या खोलीत गेले तेव्हा तिथे एक बॉडी बिल्डर व्यक्ती बेडवर बसलेला होता. त्याने मला आत बोलावून खोलीचा दरवाजा बंद करण्यास सांगितले. दरवाजा बंद होताच त्याने माझ्या समोर आपली मागणी मांडली. तो म्हणाला की माझ्या समोर नाचून दाखव. मी नाचणारी मुलगी नव्हते, त्यामुळे मी अवाक झाले. मी तेव्हाच त्या व्यक्तीला नकार दिला आणि खोलीतून बाहेर पडू लागले. तेवढ्यात त्याने माझ्या समोर 10,000 रुपये ठेवले. थोड्या वेळ नाचण्यासाठी त्याने मला 10,000 रुपये देऊ केले होते. सध्या मला पैशांची खूप गरज होती, त्यामुळे मी ते पैसे घेतले आणि नाचायला सुरुवात केली. नाचताना माझ्या छातीत ताण जाणवू लागला. याचा अर्थ माझ्या बाळाला भूक लागली होती. मी नाचण्याचा वेग कमी केला तसं त्या व्यक्तीने मला नाचणे बंद करायला सांगितले. अचानकच त्याने माझ्याकडे दुधाचा हट्ट धरला आणि म्हणाला की तू मला तुझं दूध दे. त्याचं बोलणं ऐकून मी घाबरले होते. कोणी व्यक्ती अशी मागणी कशी काय करू शकतो? या विचारातच मी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने माझ्या समोर 2 दुधाच्या बाटल्या ठेवल्या. तो म्हणाला की मला या बाटल्या भरून दूध हवं आहे. मी धक्का खात विचारले की तुम्ही हे काय बोलत आहात? हे तुम्हाला समजतंय का? मी असं काहीही काम करू शकत नाही. हे ऐकून पुन्हा त्या व्यक्तीने माझ्या समोर 10,000 रुपये ठेवले. इतके पैसे पाहून मी थक्क झाले. मग मी त्या दुधाच्या बाटल्या घेऊन पडद्यामागे गेले आणि त्याला दूध काढून दिले. ते दूध घेऊन तो व्यक्ती तिथून निघून गेला. माझ्यावर खूप कर्ज होते, त्यामुळे आज मिळालेल्या पैशांनी मी माझं बरंच कर्ज फेडू शकणार होते. त्या खोलीतून बाहेर पडताच मी माझ्या बाळाकडे गेले. त्याला दूध पाजलं आणि आम्ही घरी जायला निघालो. काही दिवसांनी पुन्हा एकदा त्या व्यक्तीने मला त्याच खोलीत बोलावलं. खोलीत जाताच त्याने मला सुरुवातीला सर्विंगचं काम सांगितलं आणि थोड्याच वेळानंतर त्याने पुन्हा 2 बाटल्या दूध मागितलं. आजही त्याने मला त्याचे पैसे दिले होते. त्याने मला त्याला त्याच्या नावाने हाक मारायला सांगितलं होतं. त्याचं नाव महेश होतं. तो दुधाच्या बाटल्या घेऊन निघून जायचा. त्या दिवशी काम आटोपल्यानंतर मी माझ्या बाळाला घेऊन घरी निघाले. घरी पोहोचल्यावर मी बाळाला बेडवर झोपवलं आणि बाहेर येऊन घराचा दरवाजा बंद करू लागले. अचानक माझी नजर समोर गेली. तिथे मला महेश दिसला. तो माझा पाठलाग करत माझ्या घरापर्यंत का आला असेल
या विचाराने माझ्या मनात भीतीचा काहूर माजला। मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून नजर फिरवली आणि दरवाजा बंद करून घरात आले। काही वेळाने पुन्हा माझ्या घराचा दरवाजा वाजला। दरवाजा उघडताच बाहेर माझा नवरा दिसला। मला वाटलं कदाचित त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला असेल, म्हणून तो मला आणि बाळाला परत न्यायला आला असावा। तो गोड बोलून घरात आला होता। प्रेमाच्या गोड गप्पा मारत त्याने माझ्यासोबत वेळही घालवला, पण काही वेळातच त्याने माझ्या बाळाला माझ्यापासून खेचून नेण्याचा प्रयत्न केला। तो माझ्याकडे पैशांची मागणी करत होता। म्हणाला की मला 20,000 रुपये दे, नाहीतर मी मुलाला घेऊन जाईल आणि विकेन। माझ्याकडे जे काही होते ते सगळे पैसे मी त्याला दिले आणि त्याच्यापासून माझ्या बाळाची सुटका केली। त्याला घरातून बाहेर काढल्यानंतरच मी सुटकेचा निश्वास सोडला। दुसऱ्या दिवशी मी रोजच्या प्रमाणे कामावर गेले। आजही महेश तिथे आला होता। त्याने रोजच्या प्रमाणे 2 बाटल्या दूध मागितले। तो रोज दूध घेऊन कुठे जातो हे मला बघायचं होतं, त्यामुळे मी त्याच्या मागे गेले। पार्किंग जवळ पोहोचल्यावर तो अचानक कुठे गायब झाला हे मला समजलेच नाही। शेवटी मी हॉटेलमध्ये परत जाऊन माझ्या कामाला लागले। त्या रात्री माझ्या घराचा दरवाजा पुन्हा वाजला। दरवाजा उघडायला मला भीती वाटत होती, कारण आजही माझा नवरा मला त्रास द्यायला आला असेल तर मी त्याला कोणतेही पैसे देऊ शकणार नव्हते। दरवाजा वारंवार वाजत होता आणि त्याच्या आवाजाने बाळ उठले असते, म्हणून इच्छा नसतानाही मी दरवाजा उघडला तर समोर माझा नवरा नसून महेश उभा होता। तो म्हणाला की माझी गाडी खराब झाली आहे, आजची रात्र मी इथे थांबू शकतो का? गेल्या काही दिवसांपासून मी त्याला ओळखत होते आणि त्याची माझ्यावर वाईट नजर नाही हे मी समजले होते, त्यामुळे मी त्याला एक रात्र माझ्या घरात राहण्याची परवानगी दिली। माझं घर फारच छोटं होतं। एकच खोलीत किचन, बाथरूम सगळं काही होतं। झोपायला एकच गादी होती। मी ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला होता तो विश्वास तसाच टिकून राहणार नाही याची मला कल्पनाही नव्हती। त्या रात्री महेश माझ्या शेजारी झोपला होता। मी त्याच्याकडे पाठ करून झोपले होते। मध्यरात्री मला अचानक माझ्या छातीवर हात जाणवला आणि मी घाबरून उठले। तेव्हा मला समजलं की कदाचित मी उगाचच घाबरले होते, कारण जो हात मला जाणवला तो माझ्या बाळाचा होता। त्या रात्री मला पूर्ण वेळ झोप लागली नव्हती। मला महेशच्या नजरेची भीती वाटत होती। तो चेहऱ्याने फार धोकादायक व्यक्ती वाटायचा। सकाळी तो लवकरच आपल्या घरी निघून गेला आणि मीही आवरून कामावर आले। काल रात्री 1 मिनिटही माझा डोळा लागला नव्हता। कामावर पोहोचताच बॉसने मला महेशच्या खोलीत पाठवलं। आजही त्याने मला 10,000 रुपये दिले आणि 2 बॉटल दूध घेऊन निघून गेला। यावेळी मी त्याचा पाठलाग केला। महेश त्याच हॉटेलमधील एका खोलीत गेला होता। मी त्या खोलीचा कानोसा घेणार इतक्यात माझे बॉस आले। ते म्हणाले की पल्लवी, मी केव्हापासून तुला सीसीटीव्ही मधून बघतोय। तू आपल्या गेस्टचा पाठलाग का करते आहेस? इतर काम सोडून हे काम का करत आहेस? यापुढे जर तू असं काही करताना दिसलीस तर तुला कामावरून काढून टाकेन। बॉसची माफी मागून मी परत माझ्या कामाला लागले, पण त्या व्यक्तीचं सत्य जाणून घेण्याची माझी जिद्द कायम होती। दुसऱ्या दिवशी महेश माझ्याकडून दूध घेऊन गेला। त्यानंतर मी हाऊसकीपिंगचे कपडे घालून त्याच खोलीत गेले जिथे तो होता। आज जाताच माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्या खोलीत मला 2 जुळी बाळं दिसली। महेश खिडकीजवळ उभा राहून सिगारेट ओढत होता। मला तिथे पाहून तो घाबरला। मी त्याला धमकावून म्हणाले की मी तुझी पोलिसात तक्रार करेन। तू या मुलांना किडनॅप केलं आहेस ना? तू एक फसवणूक करणारा माणूस आहेस, हे तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसतंय। मी खोलीतल्या फोनवरून पोलिसांना कॉल करायला सुरुवात केली। त्याच वेळी महेशने मागून येऊन मला घट्ट पकडलं। तो अगदी माझ्या जवळ येऊन मला समजावू लागला, तू समजते आहेस तसं काही केलं नाहीये मी बोलतच राहिले तेव्हा महेशने मला त्याच्याकडे वळवलं आणि माझ्या तोंडावर हात ठेवत म्हणाला की पल्लवी, आता तू फक्त माझं ऐकशील। तो पुढे बोलू लागला की हे जुळं मुलं माझीच आहेत। माझी बायको जुळ्या मुलांना जन्म देऊन या जगातून निघून गेली। मी तिच्यावर खूप प्रेम करायचो। तिच्या जाण्याने मी एकटा झालो। घरातील नोकरांनी माझ्या मुलांची काळजी घेतली, पण वरचं दूध प्यायल्याने त्यांच्या तब्येतीवर वाईट परिणाम होऊ लागला। मला कुठेही मिल्क डोनर मिळत नव्हता। तुझ्या हॉटेलमध्ये काम करतेस ते माझंच हॉटेल आहे। त्या दिवशी तू काम विचारायला आली होतीस तेव्हा मला आमच्या एका कर्मचारी महिलेकडून समजलं की तू ही एका मुलाची आई आहेस। नंतर मी तुला काम करताना पाहिलं आणि तुझे कपडे दुधाने भिजलेले पाहून मला हे कळलं की तूच माझ्या मुलांना दूध देऊ शकतेस। परंतु अगोदर मला वाटलं की तू सहजासहजी मला दूध देण्यास नकार देशील, म्हणूनच मी तुझ्याशी कठोरपणे वागलो आणि तुला पैशांचं आमिष दाखवलं। तुला पैशांची गरज आहे हे माझ्या लक्षात आल्यावर माझं काम आणखीनच सोपं झालं।
काही पैसे तुझ्याकडे ठेवून मी माझ्या मुलांसाठी दूध मिळवू शकत होतो. मला रात्री अपरात्री माझ्या मुलांसाठी दूध लागलं तर ते तुझ्याकडून मिळवू शकतो याची मला खात्री झाली होती. पण सहजरित्या तू मला तुझ्या घराचा पत्ता दिला नसता. त्यामुळे मी तुझा पाठलाग करत तुझ्या घरापर्यंत पोहोचलो होतो. तुझ्या नवऱ्याने अर्ध्या रात्री येऊन तुला त्रास दिल्याचं मी पाहिलं होतं. दुसऱ्या दिवशी त्याला मी तुझ्या घरात पुन्हा येताना पाहिलं आणि त्याला चांगला धडा शिकवला. तो पुन्हा तुझ्या घरी येऊन तुला त्रास द्यायला नको म्हणून मी त्या रात्री तुझ्या घरीच थांबलो होतो. पल्लवी, तुझे खूप आभार. तुझ्या मदतीमुळे माझ्या मुलांची तब्येत खूप सुधारली आहे. तुझ्या दुधामुळे माझी मुलं सुदृढ झाली आहेत आणि त्यांना कुठलाही त्रास झाला नाही. नवजात बाळाला निदान 1 वर्ष तरी आईच्या दुधाची गरज असते. काही दिवसांसाठीच का होईना तू माझ्या मुलांची आई झाली आहेस. इथून पुढे तू माझी मदत करशील की नाही हे मला माहित नाही, पण आजपर्यंत तुझ्या दिलेल्या मदतीसाठी धन्यवाद. महेश हॉटेलचा मालक असतानाही त्याच्या मुलांसाठी तो एक सामान्य व्यक्ती बनला होता. बाप होण्याचं कर्तव्य तो चोखपणे पार पाडत होता. मी माझ्या बाळासाठी जे करत होते तेच मी त्याच्या मुलासाठी केलं. मग हॉटेलची नोकरी सोडून मी महेशच्या मुलांची काळजी घेणारी आया बनले. त्यांना स्तनपान करू लागले आणि त्यांच्या मदतीने चांगले पैसेही मिळवले. त्या पैशांनी मी स्वतःसाठी घर खरेदी केलं आणि माझ्या सर्व कर्जांचं निवारण केलं. आता माझं आयुष्य खूप चांगलं चालू आहे. आता माझ्या मुलासोबत महेशची दोन्ही मुलं देखील मोठी झाली आहेत आणि ती मुलं देखील मला माझ्या मुलाप्रमाणे आई म्हणूनच हाक मारतात. खरं तर कळत न कळत मुलांमुळे महेश आणि मी एकमेकांच्या जवळ येत होतो आणि महेशने मला लग्नासाठी प्रपोज केला. पण त्याला लग्नासाठी होकार द्यावा की नाही हे मला समजत नाही. तुम्हीच सांगा मित्रांनो, काय मी महेश सोबत लग्न करायला पाहिजे की नाही? तुमचं मत मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.